हेलो। श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुचरणारविन्दाभ्यां नमः। श्री माता पितृभ्यां नमः। सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशिन्नाशयति विघ्नान्। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्मच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। देवर्षि नारद महाराज की जय। श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया। हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि। नवनीत प्रिय नवनीत नवनीत प्रिय नवल विनोद विहारी नवल विनोद विहारी कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि। गोवर्धन धर गोपाल नरत गोवर्धन धर गोपाल नरत
शरणागत दीना चरणी नेये करुणा दृष्टी निहारी करुणा दृष्टी निहारी कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय हो ये रे कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या ये रे कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या ये रे कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या ये रे औदुंबरी बसणाऱ्या ये रे औदुंबरी बसणाऱ्या ये रे कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या ये रे कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या ये रे ये काशाया बर घेणाऱ्या ये रे काशाया बर घेणाऱ्या ये काशाया बर घेणाऱ्या ये रे पायी खडावा घालणाऱ्या पायी खडावा घालणाऱ्या भस्मोधूलन करणाऱ्या ये भस्मोधूलन करणाऱ्या ये रे भस्मोधूलन करणाऱ्या भस्मोधूलन करणाऱ्या ये रे दंडकमंडलू घेणाऱ्या ये दंडकमंडलू घेणाऱ्या ये रे कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या ये रे कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या स्वभक्त संगे असणाऱ्या ये रे स्वभक्त संगे असणाऱ्या ये रे स्वभक्त संगे ये रे स्वभक्त संगे स्वभक्त संगे असणाऱ्या ये रे स्वभक्त संगे स्वभक्त संगे स्वभक्त संगे ये रे स्वभक्त संगे असणाऱ्या ये रे भक्ता भीप्सित करणाऱ्या दासा भीप्सित करणाऱ्या ये रे स्मरता दर्शन स्मरता 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 ये स्मरता दर्शन देणाऱ्या स्मरता दर्शन देणाऱ्या वासुदेवाच्या कैवाऱ्या वासुदेवाच्या कैवाऱ्या ये कैवाऱ्या ये कैवाऱ्या ये रे कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या ये रे कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या ये रे कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या ये वसणाऱ्या ये वसणाऱ्या
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया। श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आराधना केंद्र डोंबिवली पूर्व आयोजित पापमोचनी एकादशी निमित्त कीर्तन सेवा महाराजांच्या कृपेने आज माझ्या वाट्याला आले। वास्तविक हा सगळा आनंद एकत्र बसून एकत्र मिळून घ्यायचा, पण आज आलेल्या या वैश्विक संकटामुळे म्हणा किंवा आणलेल्या संकटामुळे आज या माध्यमातून आपण भेटतोय। त्यात मी पुण्यातून रेकॉर्डिंग करतोय, लाईव्ह करतोय, त्याच्यामुळे संध्याकाळी 6 नंतर सगळीकडे बंद आहे, त्यामुळे साथीदारांची व्यवस्था तशा पद्धतीने करता नाही आली। त्यामुळे स्वतःच पेटी घेऊन बसलोय। आज कीर्तनात झांज वाजली नाही तर थोडं क्षमा असावी, कारण पेटी घेऊन बसलोय आणि तबल्याच्या साथीला कोणाला तरी बोलवणं हे 6 नंतर सध्याच्या काळात शक्य नाही। आणि इकडच्या आमच्या वाघोली ग्रामपंचायत या दृष्टिकोनातूनही वेगळे उपाययोजना काही करीत आहे। त्याच्यामध्ये बाहेरून कोणाला सोसायटीत यायची परवानगी सध्या बंद केलेली आहे। या सगळ्या कारणामुळे सगळ्या प्रतिकूलतेत पण जी जीवनामध्ये आपल्याला महत्त्वाची असते ती भगवत कृपा अनुकूल मिळाले, त्यामुळे त्या अनुकूल असणाऱ्या भगवत कृपेच्या जोरावर जी काही सेवा आहे ती आजची सेवा ही महाराजांच्या चरणी समर्पित करायचे। आपण सगळ्यांनी मिळून ही सेवा समर्पित करणार आहोत। जरी प्रतिसाद आला नाही तरी सुद्धा जे काही आज होईल, जी काही सेवा होईल ती महाराजांच्या कृपेनं, महाराजांच्या इच्छेनं, कारण संतांच्या कृपेमुळे आपण आहोत। प्रत्येकाला देव मिळावा असं वाटतं, पण देवापर्यंत जाण्याचं माध्यम हे कसं सापडावं, ते कसं अवगत व्हावं, तर याच्याकरता सोपा मार्ग आमच्या समोर ठेवला संतांनी। जगातलं अवघड असणारं माऊलींचं वर्णन करताना आरतीमध्ये प्रगट गुह्य बोले, गूढ असणारं असं जे काही आहे ते माऊलींनी सोप्या स्वरूपात आमच्या समोर आणून ठेवलं आणि भगवत प्राप्तीचा सोपा मार्ग आमच्या समोर आणून ठेवला। असं संतांनी आमच्यावरती अनेक उपकार केलेत आणि त्या उपकाराच्या जोरावरच आजची ही सेवा आपली आहे असं म्हणूया। त्यामुळे जे काय होईल ते महाराजांच्या इच्छेनं, महाराजांच्या कृपेनं ते आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो। आपण सर्वांनी गोड मानून घ्यावं। आजी उत्तम सुदिन
झाले दर्शन संतांचे आजी उत्तम सुदिन. झाले दर्शन संतांचे पाप ताप दैन्य गेले संत पावले पाहता. पाप ताप दैन्य गेले संत पावले पाहता. आज उत्तम सुदिन. झाले दर्शन संतांचे आज उत्तम सुदिन. झाले दर्शन संतांचे. अवघा यत्न फळाला अवघा यत्न फळाला अवघा झाला से आनंद. अवघा झाला से आनंद. आजी उत्तम सुदिन. झाले दर्शन संतांचे आजी उत्तम सुदिन. झाले दर्शन संतांचे. अवघे कर्म सुकर्म झाले अवघे कर्म सुकर्म झाले. अवघे भेटले संत जन अवघे भेटले संत जन. आजी उत्तम सुदिन. झाले दर्शन संतांचे आजी उत्तम सुदिन. एका जनार्दनी बरा एका जनार्दनी बरा संत समागम खरा. संत समागम खरा. आजी उत्तम सुदिन. झाले दर्शन संतांचे. झाले दर्शन संतांचे. झाले दर्शन संतांचे. आजी उत्तम सुदिन. झाले दर्शन संतांचे. पाप ताप दैन्य गेले संत पावले पाहता. अवघा यत्न फळाला अवघा झाला आनंद. अवघे कर्म सुकर्म झाले अवघे भेटले संत जन. एका जनार्दनी बरा संत समागम खरा. पंढरीनाथ महाराज की जय. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. अतिशय सोप्या पद्धतीनं साध्या पद्धतीनं अवघड असणाऱ्या गोष्टी कळाव्यात याकरता हे कार्य ज्यांचं होतं. असे एखाद्या गावाचं नाव मोठं असतं पण एका व्यक्तीमुळे त्या गावाचं नाव मोठं होणं हे मोठं महत्भाग्याचं असतं. तर हे जिथे राहिले त्या गावाला महत्त्व प्राप्त झालं. असे प्रपंच सुद्धा उत्तम रीतीनं करून परमार्थ सुद्धा उत्तम रीतीनं करणारे असे एकमेव संत. तेव्हा काळचा चाललेला जातीवाद त्या जातीवादावरती कुऱ्हाड मारणारे पहिले ब्राह्मण संत. त्यांना कळलं होतं की या जगामध्ये बाकी काही नाही, एकच नाथ. असे संत एकनाथ महाराज. एका जनार्दनी बरा संत समागम करा. जीवनामध्ये त्यांना जे प्राप्त झालं संत संगतीमुळे ते आमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला की तुम्हाला जीवनामध्ये
जर खऱ्या अर्थानं धन्यता मिळवायची असेल, जीवनामध्ये खरा आनंद मिळवायचा असेल, तर तो कसा मिळवाल, तो कसा मिळवता येईल, तो कशाच्या जोरावर मिळवता येईल, याचं साध्या सोप्या शब्दात नाथ महाराजांनी आपल्यासमोर अभंगामधून प्रस्तुत केलं. आपल्याकडे म्हण आहे, बऱ्याच वेळा आपण म्हणतो, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. असा दिवाळी आणि दसरा हा जीवनामध्ये रोज असावा असं संतांचं म्हणणं. त्यानुसार नाथ महाराज म्हणतात, आजी उत्तम असुदीन झाले दर्शन संतांचे. संतांचं दर्शन झालं तरी सुद्धा दिवस उत्तम सुदीन असं म्हटलं. आता सकाळी उठल्या उठल्या दर्शन सर्वसाधारणपणे कोणाचं करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, आणि कोणाचं दर्शन होतं हा ज्याच्या त्याच्या प्रारब्धाचा प्रश्न आहे. बऱ्याच वेळा आम्हाला झोपेतून उठल्यानंतर चेहरे दिसतात, ते कुठून डोळे उघडले नाही या बाबाजीचं दर्शन झालं असं होतं. पण इथे उत्तम सुदीनं म्हटलं. कशामुळे झाला, तर संतांचं दर्शन झालं. संत का, ज्यांच्या जीवनाची अवस्था किंवा ज्यांची जीवन जगण्याची पद्धतीत संत आहे. कोणाला लागेल असं, कोणाला टोचेल असं ज्यांच्या मुखातून कधी येतच नाही असे संत. बरं, अशा संतांचं दर्शन झाल्यानंतर आजचा दिवस हा सुदीन झाला, उत्तम झाला. आणखीन काय झालं, बरं, संतांना बघितलं तरी आपल्याकडे दर्शन घेण्याची पद्धत जी आहे ती फक्त चेहरा बघितला सोडून दिला अशातला नाहीये. झालं काय, जीवनामध्ये आम्ही इतकी पाप केले, चालता बोलता आमच्या हातून पाप होतं. पाप ताप ताप काही उगाच येत नाही, पाप केलं की मग त्याचा ताप येतो. आणि सध्याच्या काळात ताप येणं हे जास्त त्रासाचं आहे. त्यामुळे पाप ताप दैन्य गेले. कशामुळे गेलं, संतांचं दर्शन झाल्यामुळे गेलं का, नाही, संतांच्या पावलाचं दर्शन झाल्यामुळे. पाप ताप दैन्य गेले संत पाऊले पाहता. संतांच्या पायाचं दर्शन केलं. तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात त्याप्रमाणे, संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळवणी जाय. जीवनामध्ये समाधान प्राप्त झालं, पाप ताप सगळं गेलं, नाही जाता वेगळं काही. संतांच्या पावलांशिवाय दुसरं काही नाही. असं का झालं, त्याचंही चिंतन या अभंगातून मांडण्याचा प्रयत्न केला. बरं, पुढं काय झालं, जीवनामध्ये समाधान मिळवायचंय प्रत्येकाला. असा कुणी आहे का हो जगामध्ये की नको आम्हाला समाधान नको, आम्हाला कायम दुःखच मिळू दे. तशी दुःखाची मागणी करणारी ती होती, तिने कृष्णाकडे मागणी केली दुःखच दे म्हणून. पण समाधान सुख याच्याकरताच सगळी धडपड आहे ना. सुख मिळवण्याकरता सगळी धडपड आहे. कुणी असं म्हणतं का मी आता धडपड करतोय कशा करता, दुःख मिळवण्याकरता, असं कुणी नाही. पण सुख समाधान नको, त्याच्या पलीकडचं सुद्धा मिळेल. काय तर आनंद. आनंद का, आनंद जीवनामध्ये का महत्वाचा, कारण आनंदाला कोणत्याही प्रकारचा विरुद्धार्थी शब्द नाही. आनंदाला विरुद्धार्थी शब्द नाही. सुखाला दुःख आहे पण आनंदाला नाही. म्हणून अवघा यत्न फळाला अवघा झाला आनंद. जो काही आम्ही प्रयत्न केला होता जीवनामध्ये संतांचं दर्शन व्हावं याकरता, तो फळाला आला आणि जीवनामध्ये खऱ्या अर्थानं आनंद झाला. का तर झाले दर्शन संतांचे. अवघे कर्म सुकर्म झाले, अवघे भेटले संतजन. जे कर्म आम्ही प्रामाणिकपणे करण्याच्या भावनेतून असं जे करत होतो ते कर्म सुकर्म झालं. का
कारण ते चुकीचं घडेल असं जेव्हा आमच्या मनात आलं तेव्हा संतांची भेट झाली. हे चुकीचं होईल असं वाटलं, त्याच क्षणाला संतांची भेट झाली आणि संतांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. इथे मार्गदर्शन संतांचं महत्वाचं आहे ना. नाहीतर आईनं सांगितलं, त्या सावत्र आईनं सांगितलं की आधी माझ्या उदरी जन्म घे, मग इथं राजाच्या मांडीवरती, वडिलांच्या मांडीवरती येऊन बस. असा निघालेला तो ध्रुव, त्याला संतांचं मार्गदर्शन उत्तम घडलं म्हणून तर अढळपद प्राप्त झालं, अढळपद मिळालं. देवर्षी नारदांचं तिथे असणारं मार्गदर्शन हे फार महत्वाचं आहे. अवघे कर्म सुकर्म झाले, अवघे भेटले संत जन. आणि शेवटच्या चरणात एकनाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी बरा संत समागम खरा. या जगामध्ये खरं असं काय असेल, किंबहुना जे खरं असेल ते मिळवून देणारं जर कुणी खरं असेल तर ते संत आहेत. आम्ही नको नको त्यांच्या मागे लागतो, पण त्यांच्यामुळे काही मिळणार नाही. हे मिळणारे संतांनी आम्हाला आमचं जीवन कसं असावं याचं उत्तम मार्गदर्शन अभंग रूपानं करून ठेवलं. म्हणून त्यांनी जे लिहून ठेवलंय त्याला अभंग असं आपण म्हणतो, ज्याला कधीच भंग नाही. कुठलाही अभंग घ्या, त्या काळची अवस्था नाही, आत्ताच्या काळची अवस्था वेगळी अशी नाही, फक्त बदलली, ती पात्र बदलली, पात्रांमध्ये बदल झाला. पात्रांमध्ये बदल का झाला? कारण त्या काळची जी पात्रता आहे ती पात्रता आत्ता राहिली नाही, म्हणून पात्रांमध्ये बदल झाला. आणि बाकी घडणाऱ्या सगळ्या ज्या गोष्टीच्या जशाच्या तशा आहेत, त्यामुळे आम्ही नको नको त्यांच्या मागे लागण्यापेक्षा जीवनामध्ये जर समाधान मिळवायचं असेल तर त्या संतांचं दर्शन, संत समागम घडणं हे जीवनामध्ये फार महत्वाचं आहे. संत समागम जर घडला नाही जीवन जन्माला येऊन, तर जीवन हे खऱ्या अर्थानं व्यर्थ आहे असं म्हणता येईल. का? तर हे संत कसे आहेत, हे संत किती कृपा करतात, थोडक्यात निरूपण बघूया. मला दिलेल्या वेळानुसार मी आपल्यासमोर माझ्या अल्पमतीनुसार मांडण्याचा प्रयत्न करतो. हे संत कसे आहेत? सर्वसाधारणपणे एखाद्या गोष्टीची आपण वर्णन करतो, त्या वर्णनानुसार संत आहेत का हो? मग काय वर्णन केलं? नाही, भगवे कपडे परिधान केलेले आहेत, बर, त्यांच्या गळ्यात माळा आहेत, भस्म लावलेला आहे, पायात खडावा आहेत, हातामध्ये कुबडी आहे, दुसऱ्या हातामध्ये कमंडलू आहे. एवढं सगळं असलं की संत झाले का हो? नाही. संत कसे असावेत हे संतांनीच सांगून ठेवलं, आणि संतांबद्दल संतांनीच सांगणं हे बरं असतं. किंवा संतांबद्दल पंतांनी सांगणं सुद्धा चांगलं असतं. संत कसे असतात? मोरोपंतांनी एका आर्यमध्ये वर्णन केलं, विसरती अपकारा ते उपकारा तेची साधू आठविती. कुणी एखाद्यानं त्यांच्यावर जर अपकार केले तर ते अपकार विसरून जातात, उपकार मात्र लक्षात ठेवतात आणि त्या उपकारांची परतफेड करतात. आमचं उलट आहे, आम्ही उपकार लक्षात ठेवत नाही, आम्ही अपकार लक्षात ठेवतो. आणि सर्वसाधारणपणे आपण म्हणतोच की असं केलंस काय, बघतो, हे आपलं म्हणणं असतं. पण संत असे नाही. संतांनी वर्णन केलं की संत कोणाला म्हणावं? अंतरी निर्मळ, वाचेचा रसाळ, त्याचे गळामाळ असो वा नसो. गळ्यात माळा असतील काय नसतील काय त्याच्याशी घेणं देणं नाही. अहो, म्हणून तर औंढ्या नागनाथाला गेल्यानंतर नामदेव महाराजांना प्रश्न पडला की हा मनुष्य असा काय बसलाय, पिंडीवरती पाय ठेवून बसलाय. पण संत कसे असतील सांगता येतं का हो? आता एवढा एक प्रसंग बघितल्यानंतर आम्हाला हे तरी लक्षात येईल की नाही की आमच्या जीवनामध्ये आत्तापर्यंतच्या आमच्या आयुष्यामध्ये कितीतरी संत आमच्या समोरनं येऊन गेले असतील.
कितीतरी संत अंतःकरणाची माणसं आपल्या समोर येऊन निघून गेली असतील, पण आपल्याला कळलं नाही, आपल्या लक्षात नाही आलं. असं होऊ शकतं. असे संत अपकार लक्षात नाही ठेवत, उपकार लक्षात ठेवतात आणि सतत उपदेश करतात. अर्थात उपदेश हा संतांचा कोरडा उपदेश नसतो. संतांचा उपदेश आधी केले मग सांगितले या तत्वावर असतो. त्यामुळे कीर्तनकारांना दुसरं काम काय, तर संतांनी जे काय सांगून ठेवलंय ते लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करायचा. कीर्तन भक्ती आहे, कीर्तन कला आहे, ह्या सगळ्या गोष्टी फार मोठ्या आहेत माझ्याकरता. पण विचारांची देवाणघेवाण करण्याचं एक माध्यम म्हणून आपण कीर्तनाकडे बघूया सध्याच्या काळामध्ये. संत कसे आहेत? आतली वैराग्य वृत्ती फार महत्वाची आहे. जुने कीर्तनकार खूप छान दृष्टांत सांगायचे की वैराग्य वृत्ती ही फार महत्वाची आहे. ती वैराग्य वृत्ती जोपर्यंत असत नाही तोपर्यंत बाहेरच्या दिखाव्याला फारसं महत्व नाही. म्हणजे कसं, तर एका सुप्रसिद्ध चित्रकारानं, अर्थात भारतात असलेल्या चांगली चित्र काढणाऱ्या, भारतातून पळून गेलेल्या चित्रकाराबद्दल मी बोलत नाहीये, ते अशी चांगली चित्र काढत नव्हते, पण एखाद्या सुप्रसिद्ध चांगल्या चित्रकारानं उगवत्या सूर्याचं चित्र काढलं. आता उगवत्या सूर्याचं चित्र हे अनेकांनी आपल्या शालेय जीवनामध्ये काढलेलं आहे. अगदी साधं सोपं चित्र. सूर्य, उगवणारा सूर्य, त्याचे सूर्याचे किरण दाखवायचे, बाजूनच वाहणारी नदी, आकाशामध्ये उडणारे पक्षी काढायला फारसा त्रास होत नव्हता. मराठीतले 4 अंक काढले की झालं. आता ते जमणार नाही कॉन्व्हेंटमुळे, कारण 4 हा आकडाच बदलला ना. त्यामुळे पूर्वीचे 4 मराठीतले हे 4 काढले की पक्षी झाले. असं उगवत्या सूर्याचं चित्र काढलं. इतकं उत्तम चित्र की खरोखरच सूर्योदय झालाय की काय असं वाटावं, असं चित्र काढलं आणि ते एका घरात लावलं. पुढे त्या घरामध्ये फार मोठा समारंभ झाला आणि समारंभ रात्रीचा असल्यामुळे दिवे वगैरे लावले होते. पण अचानक काय झालं, लोडशेडिंगमुळे, त्यात सगळीकडे वर्क फ्रॉम होम चालत असल्यामुळे लाईटवर लोड फार आला, त्यामुळे लाईट गेली. ही उत्तर काय आपल्याला फार नवीन नाहीत. तर ती लाईट गेली आणि लाईट गेल्यानंतर कुणीतरी म्हटलं, अरे आता लाईट येईपर्यंत काय करायचं? तो म्हणे, ते उगवत्या सूर्याचं चित्र त्या सुप्रसिद्ध चित्रकारानं काढलंय ना, ते चित्र आणून लावा. ते चित्र आणून लावा म्हणजे प्रकाश मिळेल. मिळालाय का हो प्रकाश कधी? सूर्याचे ते चित्र काढो पाहे, परी प्रकाशाचे अंग आणिता नये. परी प्रकाशाचे अंग आणिता नाही. ते प्रकाशाचं अंग आणता येत नाही. उगवत्या सूर्याचं चित्र काढता येतं, पण प्रकाशाचं अंग आणता येत नाही. त्याप्रमाणे वरती कपडे कितीही परिधान केले तरी अंतःकरणामध्ये जोपर्यंत ती वैराग्य वृत्ती येत नाही तोपर्यंत त्यांना संत म्हणता येणार नाही. नाहीतर ते दिसायला कसं दिसेल? संन्याशाचे सोंग संपादिता चांग, संन्याशाचे सोंग संपादिता सांग, परिवैराग्याचे अंग आणिता नये, आणिता नये, आणिता नये. संन्याशाचे सोंग संपादिता चांग, संन्याशाचे सोंग संपादिता चांग. संन्याशाचे सोंग संपादिता सांग, परिवैराग्याचे अंग आणिता नये. ते सहजासहजी आणता येत नाही. आम्हाला फक्त एकच वैराग्य येतं. कधी? तो अवघड प्रसंग असतो त्यावेळी
त्या एखाद्याला पोचवायला निघालेले असतात सगळे, आणि तिथे बसून चर्चा चाललेली असते, काय हो मनुष्य जन्मात काय राहिलेलं नाही, कधी जीव पटकन निघून जाईल काही सांगता येत नाही. ही सगळी चर्चा तिथं चाललेली असते, चर्चा तिथं चाललेली असते. आणि चर्चा चाललेली असताना त्याला तिथे ते येतं ना, त्याला असं स्मशान वैराग्य असं म्हणतात. स्मशान वैराग्य, स्मशान वैराग्य असं म्हणतात. ते येतं. पण असं आल्यानंतर मनुष्य घरी येतो. चर्चा तिथे काय चालली, मनुष्य जीवन कधी संपेल सांगता येत नाही, क्षणभंगूर जीवन आहे वगैरे 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 सगळी चर्चा चाललेली असते. पण अशी चर्चा चाललेली असताना अचानक घरी येतो. घरी आल्यावर म्हणतो, घरी आल्यावर पत्नीला म्हणतो, अगं काय मनुष्य जन्माचं काय सांगता येत नाही, आत्ता होता आत्ता गेला, काही जीवनात काही रसच राहिला नाही बघ, असं म्हणतो. सध्या चहा ठेव. म्हणजे ते तेवढ्यापुरतंच आलेलं असतं. परत चहाची जेव्हा आठवण होते तेव्हा वैराग्य जातं. परत घरी येईपर्यंत ते टिकतं, पण घरी आल्यानंतर किती काळ टिकेल हे सांगता येत नाही. ते असं वैराग्य पुष्कळ येतं. पण संतांच्या अंतःकरणात असणारं वैराग्य, कारण कसं आहे, लोणी सुद्धा वितळवायचं असेल ना, तर लोण्याला प्रत्यक्ष उष्णता द्यावी लागते. पण संतांचं हृदय हे लोण्यापेक्षाही मऊ आहे. कारण संतांचं हृदय हे दुसऱ्याला होणाऱ्या त्रासानं सुद्धा वितळतं. दुसऱ्याला होणारा त्रास, दुसऱ्याला होणाऱ्या वेदना या संतांना सहन होत नाही. संत कसे असतात, संत सहज 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 उपकार करतात, संत सहज कृपा करतात. कशी कृपा करतात, एक दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येईल आपल्या. संत त्यांच्या सहवासात आलेल्याला कशी कृपा करतात त्याकरता उदाहरण सांगतो. रामकृष्ण परमहंसांनी स्वामी विवेकानंदांना सांगितलं की पवनहरी बाबांचं दर्शन घेऊन या, त्यांची भेट घेऊन या, त्यांचे आशीर्वाद मिळवा. पण सगळ्या चाललेल्या गडबडींमुळे, बरोबर असलेल्या सगळ्या जबाबदाऱ्यांमुळे त्यांना जाता आलं नाही. पण पुढे रामकृष्ण परमहंस यांनी आपला देह ठेवला आणि अचानक नंतर स्वामी विवेकानंदांना याची आठवण झाली की अरे असं दक्षिणेश्वरी मला जायला सांगितलं होतं, ठीक आहे जाऊन येतो. पवनहरी बाबांकडे जायला सांगितलं होतं, त्या पवनहरी बाबांना जाऊन भेटून येतो. आणि म्हणून पवनहरी बाबांचं दर्शन घेण्याकरता, त्यांचे आशीर्वाद घेण्याकरता म्हणून या नरेंद्राची स्वारी तिथं आली. पण आल्यानंतर काही शिष्यांकडून कळलं की बाबांनी सुद्धा देह ठेवलाय. हे कळल्यानंतर तिथल्या एका शिष्याजवळ बोलता 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 स्वामीजी असं म्हणाले की मला हा आश्रम तुम्ही फिरवून दाखवाल का. हो म्हणे, दाखवतो ना. आणि त्या आश्रमातून फिरत होते आणि फिरता फिरता स्वामीजीने विचारलं, बाबांच्या जीवनामध्ये घडलेला एखादी गोष्ट किंवा एखादा दृष्टांत मला सांगाल का. हो म्हणाला, सांगतो ना. काय झालं, दुपारची वेळ होती, वामकुक्षीची, अर्थात पवनहरी बाबांची वामकुक्षीची वेळ, तुमची आमची नव्हे, त्यांची वामकुक्षीची वेळ जी ठराविक वेळापुरतीच मर्यादित असते. वामकुक्षी सुद्धा किती वेळ असावी, कशी असावी याला सुद्धा काही बंधन, त्यानुसार वामकुक्षी घेत होते बाबा. आणि त्यावेळेला आमच्या या आश्रमामध्ये एक चोर आला आणि तो बाबांच्याच झोपडीमध्ये शिरला. तिथे असणारी तांब्याची पितळेची जी काही भांडी होती ती सगळी एका मोठ्या पिशवीत भरली आणि ते पोतं घेऊन, त्या पोत्यामध्ये सगळी ती भांडी भरली आणि ते पोतं घेऊन तो निघाला. आणि जात असताना त्याचा पाय बाबांच्या पायाला लागला. त्यामुळे बाबांना जाग आली आणि त्यांना जाग आलेली बघितल्यानंतर यांनी ते पोतं तिथेच ठेवलं आणि पळत सुटला.
बाबा तसेच उठून बसले, त्यांनी ते पोतं घेतलं पाठीवरती आणि ते त्याच्या मागून धावत सुटले. बाबा इकडून हाक मारतायत, अरे थांब 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 थांब, पळू नकोस, थांब. पण तो थांबायला तयार नाही, तो पळतोच आहे. तो मनात विचार करतो, हे आले पाठलाग करतायत इथपर्यंत ठीक आहे, ते पोतं घेऊन पाठलाग कशाला करतायत? ते पोतं घेऊन पाठलाग करण्याचं कारण काय? त्याला काही कळे ना, तो आपला पळतोय. पण पवनहारी बाबा नावामध्ये सगळे येतं, पवनहारी. पवन हा ज्यांचा आहार, त्यामुळे असं बलदंड शरीर होतं. पवन हा जरी आहार होता तरी शरीर का? कारण उत्तम सेवन शीतळ कंठाशी, पुष्टी कांती तैसी दिसेवरी. चांगल्याच सेवन करतात संत. त्याच्यामुळे असे असणारे संत हे पवनहारी बाबा हे त्याच्या मागून ते पोतं घेऊन पळतायत. शेवटी हा थकला, एका झाडाजवळ बसला. ते पण अरे अरे किती पळतोस, किती पळतोस म्हणून गळ्यामध्ये उपरणं होतं, त्या उपरण्याने त्याचं तोंड पुसलं. आणि पवनहारी बाबा म्हणतात, अरे किती पळतोस, कशाला एवढं घाबरण्याचं कारण काय? हे तुझं पोतं तुला द्यायला आलो होतो. तो म्हणाला, अरे अहो मी चोर आहे. ते म्हणे, ते मी विचारलंय का तुला, चोर आहेस का आणखी कोणी? मला काय करायचं, तू चोर आहेस आणखीन कोणी? अहो ही सगळे भांडी जी आहेत, या सगळ्या मूर्ती ज्या आहेत ह्या तुमच्याच आहेत. नाही नाही, तू घेऊन चाललास ना, तू घेऊन जा. माझं तरी यातलं काय आहे? मी गेल्यानंतर यातलं काय जाताना घेऊन जाणार आहे? यातलं काही घेऊन जाणार नाही. बरोबर, आता तुझ्या उपयोगाला आल्या तर आल्या, तुझं वय तरुण आहे. असे ते पवनहारी बाबा. हा किस्सा, हा दृष्टांत नरेंद्र एकटक होऊन ऐकतोय, लक्ष देऊन ऐकतोय. आणि साहजिकच चिकित्सा प्रत्येकाच्याच मनात असते हो, असं सगळं सांगितल्यानंतर. आता पवनहारी बाबा तर गेलेत, मग पुढं त्या चोराचं काय झालं हा प्रश्न तुमच्या आमच्या मनात येतो. तोच प्रश्न स्वाभाविकपणे नरेंद्राच्या मनात आला आणि त्यांनी विचारलं की काय रे, मग त्या चोराचं काय झालं? त्या पवनहारी बाबांच्या शिष्यानं उत्तर द्यावं, दुसरं काय होणार? तो शिष्य आज तुमच्या समोर उभा आहे. संत हे असे असतात की आला होता काहीतरी वाईट कर्म करायला, पण अवघे कर्म सुकर्म झाले, अवघे भेटले संतजन. संतांची भेट झाली. संतांची भेट झाल्यामुळे झालं असं की चोरी करायला आलोय, चोर आहे, हे सगळं तो विसरूनच गेला. पुढे त्यांचं शिष्यत्व पत्करलं, त्यांचा शिष्य झाला. जीवनामध्ये तुम्हा आम्हाला मिळणारे संतांच्या कृपेने ते हे मिळणारे. त्याकरता संतांचं आमच्या जीवनामध्ये येणं हे फार महत्वाचं आहे. कारण त्याशिवाय आमच्या जीवनामध्ये होणारं, आमच्याकडून होणारं जे पाप आहे, जे आम्हाला होणारे ताप आहेत, जी आमची उदासीनता आहे, दीनपणा आहे. दीनपणा म्हणजे गरीब असणं या दृष्टिकोनातून नाही, पण जीवनामध्ये काही झालं नाही म्हणून आम्ही दुःखी. काही जण दुसऱ्यांच्या जीवनामध्ये चांगलं झालं म्हणून दुःखी, असे जे आम्ही आहोत. याला जवळचाच आणि चांगला मार्ग दाखवणारे जर कोणी असतील तर ते संत आहेत. संत त्यांनाच म्हणतात की जो त्यांच्यासह, म्हणून तर तुकाराम महाराजांचं सुद्धा मागणं तेच आहे की तुझा विसर जसा होऊ नये तसं जीवनामध्ये नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. संत संग, संत सहवास, संतांची कृपा ही जीवनामध्ये फार महत्वाची आहे. कारण संत कसे कृपा करणारे असतात. संतांनी आम्हाला उपदेश कसला कसला केला, तर अगदी साधा सोपा उपाय केला ना. वेगळं काही अवघड सांगितलं का हो संतांनी आम्हाला? माऊलीने तर अगदी साध्या सोप्या शब्दात सांगितलं. जीवनामध्ये त्यांनी अनेक कष्ट भोगले, पण अनेक कष्ट भोगून सुद्धा तुमच्या आमच्या करता चांगल्याचीच मागणी केली, चांगलंच मागितलं. ते म्हणाले की भगवत कृपा जर प्राप्त करून घ्यायची असेल तर त्याकरता तुम्हाला संत मार्ग सांगतील,
पण एक साधा सोपा मार्ग म्हणाले सांगून ठेवतो. कुठला? तर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. साधं सोपं सांगितलं, रामकृष्ण हरी, यापेक्षा वेगळं काही नाही. त्याच्यामुळे जीवनामध्ये खऱ्या अर्थानं आनंद होणार आहे. आणि हा जवळचा मार्ग संत आम्हाला दाखवतात. आणखी संत कसे असतात, एक दृष्टांत देतो आणि पूर्वरंगाला इथे विराम देतो. तिरुवल्लुवर नावाचे एक संत होऊन गेले. ते एका ठिकाणी सणंग विणत होते आणि ते जिथं बसले होते त्या रस्त्यावरून त्या गावातली काही श्रीमंत माणसं त्या रस्त्यानं चालली होती. रस्त्यानं चाललेली असताना यांना बघितलं तिथे बसलेले आहेत. तिथे बसलेले आहेत म्हटल्यानंतर हे तिथे गेले, म्हणजे काय करताय, सणंग विणतोय म्हणून ते घेतला हातामध्ये आणि त्याचे 2 तुकडे केले. आता म्हणाले याची किंमत किती आहे. अखंड असताना त्याची किंमत जर 10 रुपये आहे, तर 2 तुकडे केल्यानंतर त्याची किंमत किती. ते म्हणे या तुकड्याची किंमत आता 5 रुपये. त्याचे अजून 2 तुकडे केले, आता त्याची किंमत किती. म्हणे 2.5 रुपये. त्याचेही 2 तुकडे केले, आता एकाची किंमत किती. म्हणे 1.25 रुपया. असं करता 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 तुकडे करायला सुरुवात केली. त्याचे जितके तुकडे करता येतील तितके तुकडे करण्याचा प्रयत्न करतायत. हे सगळं कशा करता चाललं होतं, तर त्यांना राग यावा म्हणून. पण संत कधी राग करत नाही, त्यांना कधी राग येत नाही हो. म्हणून तर एकनाथ महाराजांना शांती ब्रह्म असं नाव आहे. 100 वेळा स्नान करायला लागलं, तो यवन त्यांच्यावरती थुंकला म्हणून 100 वेळा स्नान केलं, पण त्याच्यावरती कधी राग व्यक्त केला नाही. ते म्हणाले तुझ्यामुळे 100 वेळा स्नान मिळालं. हे संतांचं अंतःकरण आहे. अर्थात या संतांच्या अंतःकरणातून प्रत्येक गोष्टी बघायच्या नसतात, त्याच्यामध्ये आमचं काय कल्याण होणार आहे. कारण इतके शांती ब्रह्म असणारे नाथ महाराज जेव्हा गरज पडते त्यावेळेला तलवार उचलून सैनिकांचे कपडे परिधान करून आलेलं यवनी आक्रमण हे आपल्या गुरुदेवांच्या अनुपस्थितीत परतवून लावण्याचा पराक्रमही करू शकतात. कारण संत तसे आहेत. मऊ मेणा हुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे. हा प्रयत्न करतोय की आता तरी त्यांना राग येईल, आता तरी त्यांना राग येईल, पण त्यांना राग येईना. ते आपले शांत आहेत. शेवटी त्यांनी राहून विचारलं की मी इतका तुम्हाला त्रास देतोय, तुम्ही जे काही आतापर्यंत कष्ट केले ते सगळे मी वाया घालवतोय, आणि असं सगळं असताना तुम्हाला राग येत नाही. पण बाबा रे, मला राग काही येत नाही. राग येतच नाही म्हणे मला. तू काय आत्ता त्याचे तुकडे करून टाकलेस, मी परत विणेन ना. त्याच्यामध्ये राग येण्याचं कारण काय आहे. फक्त मला काळजी वाटते रे बाळा, की हे असे तुकडे तुकडे करण्यात तू धन्यता मानतोयस, पण भगवंतानं तुला जे उत्तम असं जीवन दिलंय त्याचे तुकडे तुकडे होत आहेत, ते तुझं जीवन व्यर्थ चाललंय. मला याची काळजी वाटते. अपकार करणाऱ्यावर सुद्धा उपकार करतात ते संत, ते साधू, ते सत्पुरुष. आणि या त्यांच्या वाक्याचा परिणाम असा झाला त्या युवकावरती. तो अगदी घरी आला, तो हरवल्यासारखाच इकडे तिकडे फिरत होता. वडिलांना प्रश्न पडला, हे पोरगं आपलं असं का वागतंय. म्हणून त्याने विचारलं, चौकशी केली तर काही कळेना. मित्रांची चौकशी केली तर घडलेला प्रसंग कळाल्यानंतर तिरुवल्लुवरांची भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर त्याच्या स्वाधीन केलं. या मुलाला तुम्हीच मार्गदर्शन करा.
आजी उत्तम सुदिन झाले दर्शन संतांचे. पाप ताप दैन्य गेले संत पाऊले पाहता. संतांच्या पावलांचं दर्शन झालं आणि जीवनामध्ये धन्यता प्राप्त झाली. बरोबरच आहे ना की इतकी वर्ष भगवंताची भेट व्हावी म्हणून धडपड होती, जीवनाचं सार्थक व्हावं अशी भेट होती, पण मतंग ऋषींसारख्या आदरणीय आचरणीय अशा संतांची कृपा झाल्यानंतर, संतांचं दर्शन झाल्यानंतर जीवनामध्ये खऱ्या अर्थाने आनंद प्राप्त झाला. जीवनामध्ये आनंद प्राप्त झाला आणि त्यामुळे जीवनामध्ये खरं समाधान झालं. हे कशामुळे होऊ शकतं तर एकनाथ महाराज म्हणतात, अवघे कर्म सुकर्म झाले, अवघे भेटले संतजन. संतजनांची भेट झाल्यामुळे, संतजनांचा सहवास मिळाल्यामुळे खऱ्या अर्थानं जीवनामध्ये कल्याण झालं. एका जनार्दनी बरा संत समागम खरा. शेवटच्या चरणामध्ये एकनाथ महाराज म्हणतात, जीवनामध्ये खरा आनंद मिळवायचा असेल किंवा जर काही खरं असेल तर ते संत समागम, संतांचा सहवास हाच मिळवणं हे जीवनामध्ये काही खरं आहे. तर हा संतांचा सहवास तुम्ही आम्ही जीवनामध्ये मिळवायचा आहे. आणि तो मिळाल्यामुळे काय होतं, काय प्राप्त होतं हे चरित्र भागामध्ये बघूया. संतांनी कशी कृपा केली, संतांमुळे काय झालं हे उत्तरांगामध्ये आपण बघायचं. आरंभी बोलायला घेतलेल्या अभंगामध्ये वर्णन करताना नाथ महाराज म्हणतात, आजी उत्तम सुदिन झाले दर्शन संतांचे. आजी उत्तम सुदिन झाले दर्शन संतांचे. पाप ताप दैन्य गेले संत पाऊले पाहता. पाप ताप दैन्य गेले संत पाऊले पाहता. आजी उत्तम सुदिन झाले दर्शन संतांचे. आजी उत्तम सुदिन झाले दर्शन संतांचे. मध्यंतरात भजन करूया आणि मग कथा भागाकडे वळू. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ. मुकुंद विष्णु भगवन नमस्ते. गोपाल कृष्ण महाराज की जय. इतिहासामध्ये वर्णन असल्याप्रमाणे भयानक असा दुष्काळ पडला. लोक त्याला दुर्गा देवीचा दुष्काळ असं म्हणू लागले. दुर्गा देवीचा दुष्काळ म्हणून लोक त्याला
भयानक असा दुष्काळ पडला आणि त्याचा परिणाम असा झाला की लोकांना खायला अन्न मिळेना, प्यायला पाणी मिळेना. असा दुष्काळ पडल्यानंतर सगळेजण पंढरपूरला जाऊन पांडुरंगाला विनवणी करतायत. पांडुरंगा की अरे इतका का कोपलास? अरे ज्याला कुणाचाच आधार नाही त्याला देवाचा आधार असतो आणि तूच असा वागायला लागलास. तूच आमच्या बाबतीत असा अन्याय करतोयस. तूच नाही मग कोण आम्हाला सहकार्य करणार? कोण आम्हाला सांभाळणार? म्हणून सगळे पंढरपूरला जाऊन पांडुरंगाला विनवणी करतायत. आपदी शरण, आपदी शरण, आपदी शरण, वंदे करुणं, वंदे करुणं श्रीपती शरणं, आपदी शरणं. नारी नरवर शिशु पशु घेऊनी, नारी नरवर शिशु पशु घेऊनी, जातो करुणाकर, जातो करुणाकर घर सोडूनी. आपदी शरण, आपदी शरण, आपदी शरण. सगळे पंढरपूर सोडून जाऊ लागले. पांडुरंगच आता सांभाळत नाही म्हटल्यानंतर कोण सांभाळणार? आता कोण कृपा करणार? म्हणून सगळे निघाले. खरंय हो, ज्याला कोणाचाच आधार नसतो त्याला देवाचा आधार असतो. पण देवाचाच आधार नाही म्हटल्यानंतर त्याला कोणाचा आधार असणार? कारण भगवंत हा भक्तवत्सल आहे आणि त्या भक्तवत्सलाचाच आधार नसल्यावर आता आधार कोणाचा? म्हणून त्रासला हो, त्रासले सगळे लोक आणि पंढरपूर सोडून निघाले. मग देवाचा आधार नाही म्हणजे त्याला जीवनामध्ये कोणाचा आधार मिळत नाही, कोणाचाच आधार मिळणार नाही असतो. ज्याला कोणाचाच आधार नाही त्याला देवाचा आधार असतो. पण ज्याला देवाचाही आधार नसतो त्याला एक आधार जीवनामध्ये आहे. कोण? त्याला आधार संतांचा असतो. पाप ताप दैन्य गेले संत पाऊले पाहता. त्यामुळे संतांचा आधार हा जीवनामध्ये असतो. संतांची कृपा ही जीवनामध्ये असते. आणि असे एक संत त्या काळातले प्रसिद्ध होते. त्यांचं नाव सगळ्यांना माहिती होतं. तुम्हा आम्हालाही ते नाव माहिती व्हावं याकरता आमच्या बारामतीचे मोरोपंत त्यांनी वर्णन करून ठेवलं. भूमी सुत परिघाते होता सद्विप्र भक्त दामाजी. भूमी सुत, भूमीचा सुत, त्याचा परीघ. भूमीचा सुत म्हणजे कोण? मंगळ, ज्याचं वर्णन करताना स्तोत्रामध्ये धरणी गर्भ संभूतो, भूमीचा एक भाग असं ज्याला म्हटलंय तो म्हणजे कोण? मंगळ. आणि त्याचा परीघ म्हणजे वेढा, मंगळवेढा असं गावाचं नाव. त्या मंगळवेढ्यामध्ये असणारे कोण? दामाजी. मी इतकं साधं सरळ सांगायचं की नाही, पण सांगणारेच बारामतीचं असल्यामुळे ते सरळ कधी सांगायचं नाही. ते सांगताना असंच सांगायचं. भूमी सुत परिघाते होता सद्विप्र भक्त दामाजी. कीर्ती जयाची तोषवी भावे संतोष तोर दामाजी. वर्णन असं आहे. पहिल्या ओळीमध्ये दामाजी आणि दुसऱ्या ओळीमध्ये शेवटला हृदा माझी, असं उत्तम वर्णन पंतांनी केलं. असे दामाजी पंत म्हणून मंगळवेढ्याला आहेत. त्या मंगळवेढ्याला आपण जावं
असं सगळ्यांना वाटलं. काही त्यातले जाणकार होते, काही जुनी जाणती माणसं होती. त्यांना सांगितलं की त्या दामाजी पंतांकडे जा, त्या बादशाकडे चाकरीला आहेत, ते काहीतरी यातून मार्ग काढतील, ते तुमच्यावर नक्की कृपा करतील, ते नक्की तुमच्यावर कृपा करतील, ते तुम्हाला जीवनामध्ये जे पाहिजे ते मिळवून देतील, रोजचं अन्न पाणी त्याची तरी व्यवस्था होईल. आणि म्हणून सगळे मंगळवेढ्याला आले. पंत नुकतंच पूजा वगैरे आटोपून देवाला नैवेद्य दाखवला, काकबली ठेवला, वैश्वदेव वगैरे नुकताच झालेला. आणि एवढं झाल्यानंतर आता जेवायला म्हणून, भोजनाकरता, प्रसादाकरता म्हणून आज जाणार, तितक्यात वाचवा 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 असे आवाज ऐकू येऊ लागले. पाहिलं तर बरीच माणसं आपल्या त्या घरासमोर जमलेली आहेत. दामाजी पंत म्हणतात, तुम्ही इथं वाचवा. झालं काय? झालेली सगळी हकीकत सांगितली. बाकीची हकीकत तर पंतांना माहिती होतीच. ते म्हणे, मग काय म्हणणं आहे? काय नाही म्हणे, काहीतरी शिदा पाण्याची व्यवस्था करा. ठीक आहे म्हणाले. म्हणून पंत आत वळले आणि पंतांनी आपल्या पत्नीला सांगितलं की अशी लोक आलेत, दुष्काळग्रस्त आहेत, त्यांच्याकरता काहीतरी खाण्याची व्यवस्था करा. त्याबरोबर आलेल्या ज्या काही स्त्रिया होत्या त्याही मदतीला लागल्या. पुरुष मंडळीने लाकूड पाठा काय लागेल ते आणून दिलं आणि छान आमटी भात तयार केला. प्रत्येकाला पत्रावळीमध्ये आमटी भात वाढला आणि काही जण जय जयकार केला, पंढरीनाथ महाराज की जय, पांडुरंगाचा जय जयकार केला. आणि करा म्हणे भोजनाला सुरुवात. आणि भोजनाला सगळे सुरुवात करते झाले. सगळ्यांनी भोजनाला सुरुवात केली. काही जण आम्ही पंक्तीत बसलोय, जेवतोय हे सुद्धा विसरले. पंक्तीत बसलोय याचाच विसर पडला. त्यामुळे एक नव्हे दोन्ही हातांनी चालू झालो. काही होते, काही जण त्यातले होते, त्यांनी तो भात कालवून तर घेतला, त्याचा घास हातामध्ये घेतला, मुखापर्यंत घास नेला, पण तो मुखामध्ये घास घालवेना. का? ते बघितलं पंतांनी. दामाजी पंत समोर आले, म्हणाले, अहो, आज आपल्या प्रारब्धामुळे आमटी भात मिळाला म्हणून नाराज होऊ नका. तो गोड मानून घ्या, भगवंताचा प्रसाद आहे म्हणून घ्या. पुढे उद्या आपल्याला दिवस चांगले आले की उत्तम गोडधोड खायला मिळेल. लोक म्हणतात, पंत तुम्ही आमटी भात वाढलात म्हणून नाही, म्हणून दुःख नाही, म्हणून डोळ्यात पाणी नाही. मग म्हणाले, कारण काय? अहो, ज्यांना इथे येता येणं शक्य होतं ते आम्ही इथे आलो. आमची भोजनाची व्यवस्था झाली. आम्हाला इतके दिवस काही मिळालं नव्हतं, ते खायला मिळालं. पण जे घरी आहेत त्यांचं काय? त्यांना खायला कोण देणार? त्यांची व्यवस्था कशी व्हावी? दामाजी पंत म्हणाले, एवढंच ना, मग काही काळजी करू नका. तुमच्या बरोबर जाताना शिदा देतो, त्यांनाही आमटी भात करून खायला घाला. मग मात्र आनंद झाला आणि सगळे पोटभर जेवले. जाताना बरोबर शिदाही घेऊन गेले. पण जाणारे काही शांतपणे जातील का हो? ते गेले, ते कोसाकोसावर जी गावं लागतील त्या सगळ्या गावातनं जाहिरात करतच गेले. पंत केवढा मोठा माणूस, त्यांनी सगळ्यांना शिदा दिला, सगळ्यांना धान्य दिलं. बादशाकडे नोकरीला आहे पण आपल्या अधिकाराचा योग्य वापर केला. बादशाकडे हे वाक्य फार महत्वाचं आहे आणि हे अधोरेखित करण्यासारखं वाक्य आहे. काय? बादशाकडे चाकरीत आहेत, म्हणजे थोडक्यात कॅबिनेट मंत्री आहेत, कॅबिनेटमध्ये आहेत, पण आपल्या अधिकाराचा योग्य वापर केला. हे फक्त कीर्तनातच ऐकायचं. जय जय रघुवीर समर्थ.
मंगलमूर्ती. आपल्या अधिकाराचा योग्य वापर केला. जे धान्य होतं ते गरिबांना, दीन दुबळ्यांना दिलं. पाप ताप दैन्य गेले. कशामुळं? तर अशा दामाजी पंतांसारखा संत समोर आला म्हणून. अवघे कर्म सुकर्म झाले, अवघे भेटले संत जन. संतांचा सहवास प्राप्त झाला, संत समागम मिळाला, म्हणून जीवनामध्ये खरा आनंद मिळाला. हे सगळी जाहिरात करत 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 सगळे चालले. तर झालं असं, ही जाहिरात जशी लोकांच्या कानावर पडायला लागली, तशी जाहिरातीनुसार मंगळवेढे म्हणजे पिकनिक पॉइंटच झाला हो. मंगळवेढ्यामध्ये इतकी गर्दी झाली. बरं, तेव्हा काही 144 नव्हतं, त्यामुळे तसा काही प्रश्न नव्हता. पुष्कळ गर्दी जमली आणि लोक धान्य नेतायत. पंतांनी आपल्या जवळचं जे धान्य होतं ते लुटवून संपवलं, तरी पण लोक दरवाजासमोर उभीच आहेत. आणि अशा वेळेला मात्र पंत आत वळले. आता हे दोन्ही अर्थाने घ्यायचं. पंत आत म्हणजे पत्नीला काय विचारायचं तिकडेही वळले, आणि पंत आतही वळले. अंतःकरणापासून विचार केला. अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ. निर्मळ म्हणतात ना अंतःकरण, वैराग्य वृत्ती अंतःकरणात ज्यांच्या, असे संत पंत आत वळले. आणि आपली सहधर्मचारिणी पत्नी, तिचाही विचार घ्यावा. कार्येषु मंत्री असं म्हटलंय, तर तिचाही सल्ला घ्यावा म्हणून पंत आतमध्ये वळले. आणि पंतांनी विचारलं, अहो असंच आहे, अजूनही लोक आलेली आहेत, त्यांना धान्य दिलं पाहिजे. पण आता आपल्या कोठारात जे होतं, आपलं स्वतःचं जे होतं ते संपलं. आता ते शिल्लक आहे ते गंगा जमुना तेव्हाच्या काळातली कोठारं जी बादशाच्या मालकीची होती ती आहेत. काय करायचं? पंत म्हणाले, धान्य तर द्यावंच लागेल, कारण अशा दुष्काळाच्या काळासाठी म्हणून तर ते राखून ठेवलं जातं. लोकांसाठी म्हणून ते राखून ठेवलेलं, लोकांनीच दिलेलं. लोक टॅक्स जो भरतात तो लोकांच्या कल्याणाकरताच वापरायचा असतो, मंत्र्यांना फॉर्च्युनर किंवा इनोवा घेण्यासाठी नव्हे. तर अशा पंत म्हणतायत, नाही लोकांना तर दिलंच पाहिजे. अहो पण बादशाला हे जर कळलं तर बादशाह तुम्हाला शिक्षा देईल. देहांत प्रायश्चित्त सुद्धा बादशाह देऊ शकतो. पंत म्हणाले, हरकत नाही, माझ्या एकट्याच्या मरण्यानं एवढ्या सगळ्या लोकांचं जीवन जर राहणार असेल, कल्याण होणार असेल, तर मी एकटा मरायला तयार आहे. आणि असं म्हणून दोन्ही कोठारं उघडली आणि घ्या म्हणे. लोक जी तुटून पडली, हे धान्य लुटतायत. काय गर्दी झाली असेल, काय चेंगराचेंगरी झाली असेल, विचार करा. हे सगळं चाललेलं होतं. पण अशा वेळेला असं काही पंतांचं चाललं की रावांना ते बघवत नाही. पंतांचं असं काही चालू झालं की ते रावांना बघत नाही, ते पंतांना कसं बाजूला करता येईल हे बघतात. आणि पंत गेले की राव तिथं आलेच. हे दोन्ही नावं चिकटून आहेत आपल्याकडे जवळजवळ. त्यामुळे पंतांना त्रास देणारा एक जण होता, पंतांच्या वाईटावर होता. त्यांनी एक तक्रार दाखल एक पत्र लिहिलं आणि ते बादशाहाला, बिदरच्या बादशाहाला पाठवलं. पंतांच्या हाताखाली होता, पण पंतांचीच चाहडी केली. मुजुमदार होता कानडा ब्राह्मण, मुजुमदार होता कानडा ब्राह्मण. फिर्याद लिहून पाठविली, फिर्याद लिहून पाठविली. मुजुमदार होता कानडा ब्राह्मण.
मुजुमदार होता कानडा ब्राह्मण, आपुली बांधारे जनासी लुटविली, आपुली बांधारे जनासी लुटविली, जगामध्ये केली कीर्ती थोर, जगामध्ये केली कीर्ती थोर, मुजुमदार होता कानडा ब्राह्मण, मुजुमदार होता कानडा ब्राह्मण. मुजुमदार या पदावरती असलेला कानडा म्हणजे तिकडचं असं नव्हे, पण पंतांविषयी ज्याच्या मनामध्ये काळबेर होतं असा कपटी असणारा, त्यांनी पत्र लिहून पाठवलं. आणि हा म्हणता पत्र बादशाहकडे जाऊन पोहोचलं सुद्धा. ते पत्र जाऊन पोहोचलं, त्या प्रधानजीच्या दृष्टीस ते पडलं आणि त्यांनी पायाखाली लपवण्याचा प्रयत्न केला, पण बादशाहच्या नजरेतनं सुटलं नाही. बादशाह म्हणतो, किसका खत है? अजी खाविंद वो दामाजी पंडित के बारे में. दामाजी पंडित के बारे में खत किसने लिखा? वो मुजुमदार, उन्होंने लिखा. ऐसा? पढ़ो. नहीं, कुछ ज्यादा ऐसा कुछ नहीं लिखा. नहीं, मैं कहता हूं ना, पढ़ो वो खत. म्हणून ते पत्र वाचायला सुरुवात केली. पण एक काम कमाल आहे बघा, दामाजी पंडितांसारखा एखादा ब्राह्मण अधिकारी यवनी राजवटीमध्ये एका मोठ्या पदावरती आहे, याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी येऊन जातात. काय दामाजी पंत कसे असतील याचं सगळंच वर्णन येऊन जातं. पत्र वाचायला सुरुवात केली. भया पंत जबरदस्त, सब ही दुनिया में मस्त, सब ही अनाज किया फस्त, विप्रहस्त लुटाया. तुमची जी कोठारं होती ती कोठारं सगळी या दामाजी पंतांनी त्या लोकांमध्ये लुटवून टाकली आणि आपलं नाव मोठं केलं. आपलं नाव मोठं केलं हे मोठ्या अक्षरात लिहिलं. आपलं नाव मोठं केलं असं हे ऐकलं आणि बादशाह उठून उभा राहिला. क्या? सब लुटा दिया? अरे ऐसे दुक्काल में ये सब अनाज रखना या सब लुटा देना क्या है क्या? जाओ दामाजी पंडित को ले आओ. दामाजी पंडित को ले आओ. ले आओ म्हटल्यानंतर अहो खाविन, हे सगळं जे असतं, हे सगळं जे जमवून ठेवलं असतं ते लोकांकरताच असतं. मग त्या लोकांकरताच असलेलं धान्य लोकांना जर वाटलं ते त्यात काय चुकलं? नाही, ऐसे दुक्काल में अनाज रहना चाहिए. ये अनाज सब लुटा दिया, जाओ लेके आओ. म्हणून 2 सैनिक निघाले, मंगळवेळ्याला येऊन पोचले. पंत नुकतेच जेवण झालं, हात धुतले आणि हात पुसतच बाहेर येत आहेत. येताना बघितलं 2 सैनिक उभे आहेत. 2 सैनिक उभे आहेत म्हटल्यानंतर पंतांना कळलंच सगळं काय आहे ते. पण त्यांना बसायला आसन दिलं, त्यांना प्यायला पाणी दिलं आणि त्यांनी विचारलं, बिदरहून आला? हो, बिदरहून आलो. बादशाह ने आपके वास्ते खत भेजा है म्हणून ते पत्र दिलं. तो लोखोटा घेतला, तो खलिता घेतला आणि तो खलिता आपल्या मस्तकी लावला आणि पंतांनी एक एक अक्षर वाचायला सुरुवात केली. आणि त्याप्रमाणे, ठीक आहे आपण जाऊया, पण तुम्ही एवढ्या लांबून आला आहात, थकला असाल, ऊनही खूप वाढलंय, तुम्ही असं करा, भोजन करून घ्या, प्रसाद करून घ्या, जरा ऊन कमी झालं की जायला निघू. आणि त्याप्रमाणे दोघांना भोजनाची सिद्धता दोघांकरता केली. भोजन वाढलं, दोघे जण प्रसाद घेतात आणि इकडे पंत आणि त्यांची पत्नी दोघांचा संवाद सुरू झाला. अगं पण बादशाहचं बोलावणं आलंय, मला जायला लागेल.
असं मग मी काय करू? जायच्या आधी माझी काही ती व्यवस्था लावून जा. म्हणे अगं तू एकटी थोडीच आहेस, तुझ्या जोडीला पंढरीचा पांडुरंग आहे. तो तुला सांभाळणार आहे, तो तुझ्यावर नक्की कृपा करेल, तू काळजी करू नकोस. आणि त्याची कृपा असेल ना तर मी परत जाऊन येईन सुद्धा. पण हे आता तिला पटणारं नव्हतं. दोन्ही कोठारं लुटवलेत म्हटल्यानंतर बादशाह शिक्षा देणार हे माहिती होतं. ते म्हणे असं काय करतेस? अगं विसरलीस, तोची विश्वंभर विश्वाचा आधार, तोची विश्वंभर विश्वाचा आधार, करी दैन्य दूर नारायण, करी दैन्य दूर नारायण, तोची विश्वंभर विश्वाचा आधार, तोची विश्वंभर विश्वाचा आधार. अगं तो पांडुरंग आहे ना, तो पांडुरंग तुझ्यावरती कृपा करेल. असं कर. पंतांचा शागीर होता. त्या शागिर्दानं पडशी तयार करून दिली. त्यात पडशीमध्ये भगवद्गीतेची पोथी, पंतांचे स्नानानंतर परिधान करायचे कपडे, संध्येची भांडी, हे सगळं त्या पडशीमध्ये घातलं. ती पडशी पंतांनी खांद्याला अडकवली आणि आपल्या पत्नीची समजूत घातली आणि पंत निघाले. आणि मंगळवेढ्यातून निघता 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 जाता 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 गोपाळपुऱ्याजवळ आल्यानंतर विठ्ठल मंदिराचा कळस दिसला. आणि आत्तापर्यंत बादशाच्या भेटीकरता निघालेली संतांची पावलं ही ते मंदिर बघितल्यानंतर थांबली. ते मंदिर बघितल्यानंतर तिथेच थांबली. पंत थांबले हे लक्षात येतात सैनिक म्हणतो, क्यों पंत, आप रुक क्यों गए? आणि पंतांच्या नजरेकडे बघितलं आणि पंताची नजर कुठे आहे हे बघितलं. विठ्ठल मंदिराचा कळस बघतायत. क्यों? वहां जाके विठ्ठलनाथ जी के दर्शन करना चाहते हो? एवढं म्हटल्यानंतर पंतांना किती आनंद झाला हो. पंतांना आनंद झाला आणि पंतांनी आपल्या गळ्यातली, पंतांनी जी कंठी होती ती कंठी काढली आणि त्यांच्या हातावर ठेवली. जाओ जाओ, हमारे कोई ना नाही. अरे बाबा, आता हातावर पडल्यानंतर आता ना कसली? हातावर पडल्यानंतर ना कसली? महिन्याचं जे काही 100 करोड महिन्याचं जे काही टार्गेट असेल ते टार्गेट पूर्ण झाल्यानंतर मग कोणाला सोडणार नाही हो. त्याप्रमाणे हातात कंठा मिळाला तेव्हापासून बहुतेक ही पद्धत असेल कदाचित. वजन ठेवल्याशिवाय काम होतच नाही. आणि म्हणून पंत निघाले. पांडुरंगाचं दर्शन, काय पांडुरंगांचं वर्णन करावं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटेवरी ठेवनिया, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची दा. सुंदर असं पांडुरंगाचं ते रूप बघितलं आणि पंत त्या पांडुरंगासमोर बसले. आसन मांडी घातली, आपल्या पडशीतली पोथी उघडली. भगवंता, यात लिहिलंय तेच, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम. साधूंचं परित्राण, संतांचं परित्राण. पण हे बघ, मी ही जे काय कोठारं लुटवली ती माझ्याकरता लुटवली नाहीत, माझं नाव मोठं करण्याकरता लुटवली नाहीत. या लोकांकरता, लोकांच्या कल्याणाकरता त्यांनी जगावं म्हणून ही सगळी कोठार लुटवलेत. त्यामुळे आता जी काही माझी लाज आहे ही सगळी लाज तुला, माझी सगळी लाज तुला. म्हणून भगवद्गीता उघडली, वाचायला सुरुवात केली. अधश्चोध्वं प्रसुतास्तस्य शाखा, वाचायला सुरुवात केली. अध्याय वाचून पूर्ण केला. पोथी तशीच मिटली.
आणि पोथी गुंडाळून त्या पडशीमध्ये ठेवली. पांडुरंगाला परत एकदा वर्णन केलं, पांडुरंगा हा माझा बहुतेक तुला शेवटचा नमस्कार. आणि म्हणून पंत निघाले. पण पंत निघाले आणि तो विटेवर असणारा तो शांत बसेल का हो? कारण देवाला आपला भक्त किती प्रिय असतो. वर्णन केलं एका ठिकाणी, मातेस गोडी जशी बालकाची, देवास प्रीती निज सेवकाची. आपल्या आईला जसं आपलं मुलाविषयी गोडी असते ना, तितका भक्त हा भगवंताला प्रिय असतो. त्याप्रमाणे भगवंत म्हणाले, पंत तुम्ही आता इथपर्यंत सगळं केलं, आता या पुढचं जे काही आहे ते सगळं नाटक मी करतो. आणि म्हणून भगवंतानं विटेवरनं खाली उडी मारली आणि रुक्मिणी देवीने विचारलं, भगवंता कुठे निघालात? ते म्हणे, चाललो एका भक्ताला सोडवायला, दामाजी पंतांना सोडवायला चाललो. असं? मग मी येऊ? तुम्ही यायलाच पाहिजे, तुमच्याशिवाय काम होणार कसं? म्हणून लक्ष्मी एका बटव्यामध्ये घेतली आणि हा त्रैलोक्याचा राजा त्यानं काय केलं, आपलं रूप पालटलं. कारण या रूपात गेल्यानंतर कोण घेणार आहे यांच्याकडून, काय देतील ते. म्हणून भगवंताने आपलं रूप पालटलं आणि कसं केलं, भक्तासाठी तो जगजेठी, सांडून आपली महिमा मोठी, उठा उठी काढून या कंठी, हेत प्रभू महाराची धाटी. भगवंताने रूप पालटलं. कसं रूप घेतलं? प्रसिद्ध गीत आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ, काय देवाची सांगू मात, काय देवाची सांगू मात, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ. भगवंताचं रूप कसं होतं आणि त्या रूपामध्ये दरबारामध्ये आले. नेसला मलिन चिंदोटी, घेतली हातामध्ये काठी, घेतली हातामध्ये काठी, घोंगडी टाकिली पाठी, टाकिली पाठी, टाकिली पाठी, करी जोहार दरबारात, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ. आणि दरबारामध्ये आले, नमस्कार मुजरा करायला लागले. ते सगळे सैनिक होते, त्यांनी मागे लोटायला सुरुवात केली, ए आगे क्यों आता है, पीछे 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 खड़ा रहे. पण भगवंताने सुद्धा असं ठसक्यात सांगितलं, हा यो माग राहणारा नव, हा एकदा मुजरा केलाय, कळला नसर तर दुसरा घ्या. म्हणून दुसऱ्यांदा मुजरा केला. बादशाह विचारतोय, कोण आहेस रे तू? मंगळ येड्यासनं आलो या, दामाजी पंताचा चाकर. हा मग काय काय? भगवंतानी चिठ्ठी काढली, मुंडाशात बांधिली चिठ्ठी, फेकितो तुरुन जग जेठी, मुंडाशात बांधिली चिठ्ठी, फेकितो तुरुन जग जेठी, दामाजीनं लुटविली कोठी, लुटविली कोठी, लुटविली कोठी, घ्याजी दाम त्याच पदरात, त्याच दाम घ्याव पदरात, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ. दामाजी पंतानं जी कोठार लुटवली त्याची पावती करून, त्याचा हिशोब करून रक्कम पाठवली, ती मोजून घ्या आणि पावती द्या. काय रोकठोक बोलणं होतं भगवंतांचं. भगवंताचा व्यवहार हा हिशोबी व्यवहार, आता सारखं नाही आंधळेपणाने सगळं चालतं. पण भगवंताचा व्यवहार चोख. भगवंत म्हणाले, बर ठीक आहे, मग कुठं आहे?
दिलेली रक्कम कुठे आहे? म्हणून भगवंतांनी जो हातामध्ये असलेला बटवा, तो बटवा उलटा केला आणि त्या बटव्याला हत्तीच्या सोंडेसारखी धार लागली हो मोहरांची. खळखळा ओतिल्या मोहरा, खळखळा ओतिल्या मोहरा, ग्याजी मोजून पावती करा, ग्याजी मोजून पावती करा. ढिग बघून चमकल्या नजरा, चमकल्या नजरा, चमकल्या नजरा. शहा घाली बोट तोंडात, झाला महार पंढरीनाथ. काय देवाची सांगू मात, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ. आणि ती हत्तीच्या सोंडीसारखी धार लागली हो. सगळे लोक मोजतायत मोजतायत मोजतायत, पण मोजून मोजून थकले. शेवटी पायली आणवली, पायलीन मोजायला सुरुवात केले, पण त्या पायलीत ही त्या मोहरा मावेनात आणि त्या मोहरा पडायच्या काही थांबेत ना. बादशाह म्हणतोय बटवाच मिळाला तर, पण त्यांना काय माहिती बटव्याला महत्व नव्हतं. बटव्याच्या मागे जो हात होता त्या हाताला फार महत्व होतं, त्या हाताला फार महत्व होतं. आणि मग बादशाहनं आपल्या व्यवहारी डोक्यानुसार या क्या नाम है तुम्हारा? विठू धेड. विठू दामाजी पंतांचा नोकर. त्याची तब्येत बघितली आणि बादशाह विचारतोय, पंत तुम्हें क्या तनख्वाह देता है? पंत तुम्हें क्या तनख्वाह देता है? आत्ताच्या काळातलं असतं तर सांगितलं असतं, असं साधं सोपं काम नाही आपलं. आय एम हायली मेंटेन्ड. माझा मेंटेनन्स जमणार नाही तुला. पंत काय देतात काय सांगू तुला. त्यांनी सांगितलं, एक मन, एक दिल, एक मन. ऐसा तो त्याला वाटलं बहुतेक एक मन धान्य देतात. तो बादशाह म्हणाला, तो मैं तुझे 100 मन दूंगा. ते म्हणे तसं काय उपयोगाचं रे. आपण जसं म्हटलं ना नाथ एकनाथ, तसं हा एकनाथ आहे. दामाजी पंतांना हे कळलं होतं. दामाजी पंत त्या भगवंताला एक मन अंतःकरणापासून प्रेम करत होते भगवंतावरती. त्यामुळे मेरे यहाँ काम करेगा. विठू धेड म्हणतो तुझ्याकडं नाही रे जमणार. धनी माय बाप पंत राहे मंगळ वेड्यात, मंगळ वेड्यात. धनी माय बाप पंत मंगळ वेड्यात, राहे मंगळ वेड्यात. मी वैन त्याचा कुत्रा, नग मला तुमची सरदारी, नग मला तुमची सरदारी. मी पडून राहीन दारी. त्यामुळे नाही रे जमणार. मी पंतांच्या दारचा कुत्रा होईन, पण तुझ्याकडे सरदार सुद्धा होणार नाही. लवकर लवकर रसीद लवकर द्या. म्हणून जी होती ती पावती घेतली. ती पावती परत त्या मुंडाशात खवली आणि भगवंत तिथून वळले. माग 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 आले आणि त्या मुख्य द्वारातून बाहेर जाताना असं काही रूप त्या बादशाला दाखवलं. बादशाह चपापला हो. सिंहासनावर बसलेला होता तो उठून उभा राहिला. विठू धेड, विठू धेड, विठू धेड म्हणून सिंहासनावरून जो निघाला तो धावत सुटला. तो धावायला लागला म्हणून त्याच्या मागोमाग प्रधानजी धावतोय. प्रधानजी धावायला लागले, बाकीचे हुजरे धावतायत. बाकीचे हुजरे धावायला लागल्या, सगळ्यांच्या बायका धावायला लागल्या, सगळ्या राजस्त्रिया धावायला लागल्यानंतर गावातली माणसं धावायला, दिंडीच निघाली. कोणालाही कळेना कोण का पळतोय. ते एकाला विचारलं, काय रे पळताय का, पळताय का, पळण्याचं कारण काय? नाही म्हणे, नाही बादशाह पळतोय म्हणून वजीर, वजीर पळतोय म्हणून बाकीचे हुजरे, त्या सगळ्या बायका म्हणून गावातली सगळी माणसं. कोणालाच कळेना काय.
आणि असं करता करता विठू धेड करत राजा सगळीकडे फिरतोय, तो बादशाह फिरतोय, पण विठू धेड सापडे ना. अशा वेळेला त्यानं केलं काय, स्वतःला झाडाला उलट लटकवून घेतलं आणि एक तर मला मरण पाहिजे, नाही तर मला विठू धेड मिळाला पाहिजे, म्हणून त्यांनी स्वतःला शिक्षा करायला सुरुवात केली. आणि तेवढ्यात ते सगळं झालं. हे बघून आकाशात सुद्धा कावळे गिधाडं सगळी जमा झाली. का, ह्याचा कार्यक्रम कधी संपतो आणि आपला कार्यक्रम कधी सुरू होतो. एकदा का बादशाचं हे सगळं संपलं, तो एकदा मेला की आपली हातातोंडाची लढाई करायला सुरुवात. म्हणून तेही तयार होते. आकाशात त्याला बघितलं बादशाहनं आणि त्याला बघून एवढंच म्हणतो, काय सुंदर दोहा लिहिलाय कबीरदासजींनी, कागा कागा सब कुछ खाइए, चुन चुन मेरा मांस, कागा कागा सब कुछ खाइए, चुन चुन मेरा मांस, लेकिन ये दो नयन मत फोड़िए, विठू मिलन की आस. कावळ्यानो, गिधाडांनो, माझ्या शरीराचे लचके तोडून खाल्ले तरी चालतील, पण माझ्या डोळ्यांना काही करू नका, का मला एकदा त्या विठूला भेटायचंय. एवढं म्हटल्यानंतर प्रधानजी म्हणतो, अहो मग असं कशाला करता, तो दामाजी पंतांचा चाकर म्हणून आला होता ना, आपण दामाजी पंतांनाच विचारू. बादशाला केवढा आनंद झाला. हा 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 म्हणे, दोरी सोडा दोरी सोडा. दोरी सोडली, बादशाह धावत निघाला. पंत तिकडून यायला निघालेच होते. दोघांची भेट झाली. पंत पंत मुझे विठू धेड बताव, मुझे विठू धेड बताव. तोपर्यंत भगवंत अदृश्य झाल्याने भगवंताने जी पावती होती ना, ती छंदांसी यस्य पर्णाने तिथे नेऊन ठेवली, पोथीत नेऊन ठेवली. आणि भगवान अदृश्य झालेले पुन्हा विटेवर जाऊन उभे. विठू धेड बताव, मुझे विठू धेड बताव. विठू धेड? पंत म्हणाले, मीच विचार करतोय विठू धेड कोण तो, आणि तुम्ही काय म्हणता विठू धेड? पंत आपको नहीं पता? नहीं नहीं पंत, मुझे विठू धेड बताओ, एक बार मुझे विठू धेड बताओ, मेरे से गलती हो गई. पंत म्हणाले, विठू धेड, लेकिन वो कौन था, कैसे था? अरे क्या बताऊं, क्या बताऊं पंत, मैंने ऐसा धेड़, ऐसा नौकर मैंने अपने अलम जिंदगी में नहीं देखा. मुझे विठू धेड़ बताओ. क्या बताओ पंत, कैसा था वो दिखने में? धेड़ तेरी सूरत की छब न्यारी, धेड़ तेरी सूरत की छब न्यारी, धेड़ तेरी ऐसा धेड़ कब नहीं देखा, ऐसा धेड़ कब नहीं देखा, इतनी उम्र हमारी, धेड़ तेरी सूरत की छब न्यारी. पंत क्या बताओ, विठू धेड़ बताओ. आणि पंतांनी डोळे मिटले आणि पंतांच्या लक्षात आलं, हे तिसरं कोणी नाही, हे भगवंतच, पांडुरंगाशिवाय दुसरं कोणी नाही. म्हणून पंतांनी डोळे मिटले. भगवंता, अहो असं काय करता, मला वाचवलं, पण हा म्हणतोय, अगर विठू धेड़ का दर्शन मुझे नहीं हुआ तो मैं जान दे दूंगा. अहो तुमच्या दरबारामध्ये एकाचं जीवन दुसऱ्याचं मरण असं बरं नाही, असं करा, त्याला दर्शन द्या. आणि पंतांनी असं सांगितल्यानंतर भगवंत प्रगट झाले. पण भगवंताचं रूप कसं, सगुण संपन्न पंढरीचा राजा, आमुचा स्वामिया केशी राजा, सगुण संपन्न पंढरीचा राजा. भगवंताचं रूपच तसं, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवोनिया, तुष करकटेवरी ठेवोनिया, करकटेवरी ठेवोनिया,
तुळशीहार गळा कासे पितांबर, तुळशीहार गळा कासे पितांबर, तुळशीहार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान. भगवंताचं स्वरूप ये बेटी तुम नहीं, मेरे यहाँ आया था वो लंगोटी पहने था. असं पंत म्हणता भगवंता कशाला अंत बघता त्याचा. तुम्ही ज्या रूपात तिथे दर्शन दिलं त्या रूपातच दर्शन द्या ना. असं म्हटल्यानंतर भगवंतानी त्या रूपात दर्शन दिलं. कसं होतं ते रूप, काय वेश केला होता, तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगामध्ये वर्णन केलं. त्रैलोक्याचा राजा झाला महार भक्त काजा, महार भक्त काजा झाला महार भक्त काजा, हाती काठी पायी वाहना झाला पंढरीचा राणा, पंढरीचा राणा खान पंढरीचा राणा, कान गोंगडी टाकली डोई चिंचोटी बांधिली, चिंदोटी बांधिली डोई चिंदोटी बांधिली, झाला भक्ताचा चाकर तुका म्हणे सर्वेश्वर, तुका म्हणे सर्वेश्वर, तुका म्हणे सर्वेश्वर, त्रैलोक्याचा राजा झाला महार भक्त काजा, महार भक्त काजा झाला महार भक्त काजा. आणि भगवंतानी ते आपलं रूप प्रगट केलं. बादशाही धन्य झाला. सगळ्या लोकांनाही भगवंताचं दर्शन झालं. खऱ्या अर्थानं तो सगळ्यांच्या जीवनामध्ये सुदीन होता. का दामाजी पंतांचंही दर्शन झालं आणि दामाजी पंतांच्या दर्शनामुळे भगवत कृपाही झाली, भगवंताचंही दर्शन झालं. तसंच कृपा भगवंताची आमच्यावरती व्हावी याकरता जीवनामध्ये एकच गोष्ट महत्वाची, संतांचा सहवास हा फार महत्वाचा. आणि आमच्या जीवनाचा खरा मूलमंत्र आमच्या संतांनी, आमच्या गोंदवलेकर महाराजांनी आम्हाला सांगितला, नाम घेत चला. नाम घेतल्यामुळे जीवनामध्ये खऱ्या अर्थानं कल्याण होणारे, भगवंताला प्राप्त करून घेण्याचा सगळ्यात सोपा माध्यम. कारण भक्ती ही सुद्धा तशी सोपी नव्हे हो. कारण तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे, भक्ती नव्हे सोपी सुळावरील पोळी. पण ही सुळावरली पोळी सुद्धा या संतांनी आम्हाला आमच्या हातामध्ये आणून दिली. गोंदवलेकर महाराज ते सांगतात, तुमच्या मनाला या नामाचा छंद लावा की जीवनामध्ये खऱ्या अर्थानं कल्याण होईल. आजची झालेली सेवा ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरणी समर्पित करतो. सेवेकरता ज्यांच्याकडून फोन आला त्यांचे आमच्या विवेक बर्वे काकांनी नाव सुचवलं. अनेक वर्ष साथीला येत आहेत, त्यांनी नाव सुचवल्यामुळे आज सेवेचा आनंद आला. त्यानंतर सर्व ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा परिवार म्हणूया. या परिवारात त्यात उपस्थित असणारे सगळे श्रोते, कीर्तन सेवा ऐकायला असणारे काही आमचे कीर्तनकार मित्र चिन्मय बुवा आहेत. आपण सगळ्यांनी सेवा श्रवण केली, सेवेचा आस्वाद आपण घेतला. खऱ्या अर्थानं एवढंच सगळ्यांकडे मागणं मागतो. आज आलेल्या आपत्तीच्या जोरावरती जरी सेवा कीर्तन सेवा बंद असल्या तरी या माध्यमातून त्या कारणानं का होईना एकादशीच्या दिवसामुळे आमचा कीर्तन सेवा महाराजांच्या समोर समर्पित होते. महाराजांचं दर्शन होतं, भगवंताची कृपा होते. अशीच भगवंताची कृपा राहावी, अशीच सेवा समर्पित होत राहावी. आपण जे काही माझे बोबडे बोल आहेत ते गोड अंतःकरणानं श्रवण केलेत त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि पुन्हा असाच कधी सेवेचा योग येईल तेव्हा आनंदानं सेवा निश्चित आपल्यासमोर सादर होईल. आजची पापमोचनी एकादशी. हे पापमोचन कसं व्हावं तर पाप ताप दैन्य गेले संत पाऊले पाहता. संतांचे चरण, संतांचा सहवास जीवनामध्ये प्राप्त व्हावा एवढंच मागणं या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरणी आपण मागूया. आणि एकनाथ महाराजांनी जो अभंग ठेवला
तो अभंग पुन्हा एकदा त्याचं स्मरण करायचं आणि सेवेला इथे विराम द्यायचा. आज उत्तम सुदिन झाले दर्शन संतांचे, आज उत्तम सुदिन झाले दर्शन संतांचे, पाप ताप दैन्य गेले संत पाहुने पाहता, एका जनार्दनी बरा संत समागम करा, संत समागम करा. आज उत्तम सुदिन झाले दर्शन संतांचे, झाले दर्शन संतांचे, झाले दर्शन संतांचे. पंढरीनाथ महाराज की जय. जगाच्या कल्याणाकरता तुकाराम महाराजांनी जे मागणं मागितलं तेच मागूया. हेची दान देगा देवा तुझा विसरण भावा, गुण गाईना आवडी हेची माझी सर्व जोडी, नलगे मुक्ती धन संपदा संत संग देगा सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, गुण गाईना आवडी हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी. पंढरीनाथ महाराज की जय. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सबसंतन की जय. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता, सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती.